नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. गेले 33 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहात. आपल्या सर्वांच्या कमेंट्स किंवा आपल्याला हे भाग ऐकायला कसे वाटतात किंवा स्वामी समर्थांचे चरित्र ऐकण्याला कसे वाटते हे आपण कमेंट्समधून सांगितले तर मला नक्कीच आनंद होईल. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हिरण्यगर्भ ही कादंबरी, कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची, भाग 34. मोगलाईतून हरिभाऊंचा उद्धार करून योगीराजांची स्वारी फिरत फिरत दक्षिण किनाऱ्याच्या टोकावरील रामेश्वरमला आली. भारतीय एकात्मतेचा नाजूक धागा म्हणजेच रामेश्वर. उत्तरेतल्या गंगेची कावड आणून रामेश्वरावर घालणे व रामेश्वराचा सेतू घेऊन तो गंगेत समर्पण करणे ही आपली परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. याच परंपरेमुळे रामेश्वरला सेतुबंध रामेश्वर असे म्हटले जाते. रामायणाच्या काळात साक्षात प्रभू रामचंद्रांनी ज्येष्ठ शुद्ध दशमीस बुधवारी शुभ नक्षत्रावर रामेश्वर लिंगांची प्रतिष्ठापना केली. योगीराजांचे रामेश्वर भ्रमणाचे वेळी रामेश्वर मंदिराचे पुजारी वासुदेव भट्ट हे होते. योगीराज रामेश्वर मुक्कामी येऊन एका वृक्षाखाली अवधूत अवस्थेत बसून राहिले होते. याच सुमारास वासुदेव भट्टांच्या वंशातील वृद्ध पुजाराचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या घराण्यातील कर्मप्राप्त वारसदारांना बाजूला सारून काही उपऱ्या लोकांनी पूजा करण्याचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. वासुदेव भट्टांकडे वंशपरंपरागत असलेला रामेश्वराचा पूजेचा हक्क हिरावला गेला होता. तत्कालीन उपऱ्या पुजाऱ्याने यात्रेकरूंना अनन्वित छळ सुरू केला. पैसा नसेल तर रामेश्वराचे दर्शनही दुर्लभ. वासुदेव भट्ट चिंतित होते. त्यांना कुणीतरी रामेश्वरातील मंदिराच्या प्रांगणात झाडाखाली बसलेल्या अवधूतांबद्दल सांगितले. वासुदेव भट्ट योगीराजांच्या भेटीस आले. योगीराज आता बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीत वावरत होते. ते आपल्या तंद्रीत बसून राहिले. त्यांनी वासुदेव भट्टांकडे लक्षही दिले नाही. वासुदेव भट्ट क्षणोक्षणी रामेश्वराची प्रार्थना करीत होते. वासुदेव भट्टास हे माहीत नव्हते की परमात्म्याच्या शुभेच्छामध्येही एक प्रचंड सामर्थ्य असते. त्यांच्या विश्वाकार आकाशात निर्माण होणारी विचारांची स्पंदनेही ईश्वरी इच्छेचेच निदर्शक असतात. त्यांचे विचार हाच त्यांचा आचार असतो. योगीराज हातातली गोटी खेळवत स्वतःशीच बोलत बसले होते. योगीराजांच्या झाडाखाली जवळच महम्मद शहा नावाचा एक अतिशय अवलिया फकीर बसला होता. त्यांचे योगीराजांच्याकडे लक्ष होते. गेल्या 4-5 दिवसात योगीराज बसल्या जागेवरून उठलेही नाहीत. मग खाण्याजेवणाची गोष्ट तर सोडाच, हेही त्याच्या ध्यानी आले होते. योगीराजांच्या सिद्धत्वाबद्दल त्याची खात्री झाली होती. निराश झालेल्या वासुदेव भट्टास तो म्हणू लागला, तुमचे गाऱ्हाणे या सत्पुरुषाच्या कानी तुम्ही घातले आहे. आता तुमचे काम लवकर होणार. निराश वासुदेव भट्ट घरी परतले. झाडाखाली बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीत बसलेले योगीराज बसल्या जागेवरून सूत्रे हलवू लागले. सर्व उपऱ्या पुजाऱ्यांच्या उच्छादास कंटाळून योगीराजांच्या प्रेरणेने सर्व लोक एकत्र येऊन या परिस्थितीचा गंभीर विचार करू लागले. मूळचा हक्कदार घराण्यातीलच वारसदार हाताशी धरून पूर्वीच्या सनदा व इतर कागदपत्रे गोळा करून या सर्व लोकांनी तेथील राजाकडे या बाबतीत फिर्याद दिली. राजमुद्रांकित सदनांचे अध्ययन करून राजाच्या अधिकाऱ्याने पुढच्या काही दिवसात या प्रकरणाचा निकाल लावला व मूळ हक्कदार घराण्यातील वासुदेव भट्टासच रामेश्वराची पूजा करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. या हुकुमाची ताबडतोब तामिली करण्यात आली. वासुदेव भट्टाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ही किमया प्रांगणातील झाडाखाली बसलेल्या योगीराजांचीच, हेही त्याने जाणले होते. तो योगीराजांच्या दर्शनास आला व अत्यंत आदरपूर्वक योगीराजांना रामेश्वराच्या मंदिरात दर्शनास घेऊन गेला. योगीराजांनी रामेश्वराचे दर्शन घेऊन स्वतः मंगल आरती केली. सर्व जमलेल्या यात्रेकरूंनी अवधूतांचा जय जयकार केला. सर्व यात्रा आनंदून केली. श्री रामेश्वरच्या जवळच कोटीकूप नावाचे एक तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान करावयाचे म्हणजे एक दिव्यच होते. पंडे पुजारी भरपूर पैसे घातल्यापासून कोणासही त्यात स्नान करण्यास देत नसत. त्या तीर्थावर स्नान करण्यास येणाऱ्या लोकांचे हाल पाहून एक दिवस योगीराज त्या तीर्थावर स्नानास गेले. तिथल्या वहिवाटीप्रमाणे क्षेत्रस्थांनी त्यांना हटकले व रौप्य मुद्रिका मागितली. योगीराजाने त्यांना सांगितले की आम्ही अवधूत संन्यासी आहोत, आमच्याकडे तर काहीच नाही. पुजारी ऐकण्यास राजी नव्हते. योगीराज शांतपणे उत्तरले, ठीक आहे, आता या तीर्थात स्नान करण्यासारखे काही उरलेच नाही.
योगीराज एवढे बोलून त्या तीर्थात स्नान न करताच परतले. त्यावेळेपासून त्या तीर्थात स्नान करावे अशी खरोखरीच परिस्थिती राहिली नाही. तीर्थातील पाण्याला दुर्गंध सुटला व त्यात किडे वळवळू लागले. यात्रा परत फिरू लागली. पंडे पुजाऱ्यांचे उत्पन्न बुडाले. पुजारी हवालदिल झाले. रामेश्वरावर सतत धार धरण्यात आली. मांत्रिक बोलवले, नवस केले, चेटूक, जारणमारण आदी सर्व तंत्रोक्त अभिचार कर्मे केली, परंतु काही उपयोग झाला नाही. परमात्म्यास परतवून लावल्याबद्दलची शिक्षा भोगण्याची पाळी आली. आता त्या सर्व पुजाऱ्यांवर ही पाळी आल्यामुळे तीर्थस्नानाचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले होते. सर्व पुजाऱ्यांनी शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या मठात धाव घेतली. मठाधीश शंकराचार्य योगी होते. त्यांनी सर्व पुजाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व योग समाधी लावली. त्या समाधी अवस्थेत त्यांना सारे कळून चुकले होते. त्यांनी पुजाऱ्यांस सांगितले की तुम्ही ज्या अवधूत संन्यासाचा अपमान केला आहे तो वेशोधारी संन्यासी नसून साक्षात देवादिदेव परमात्मा जगत उद्धारार्थ या कलियुगात अवतरला आहे. तुमचे दुराचरण बंद केल्यास तो दयाळू अवधूत परत तुमच्यावर कृपा करेल. पुजाऱ्यांचे डोळे खाडकन उघडले. त्यांना केल्या वर्तनाबद्दल पश्चाताप होऊ लागला. पुढे रामेश्वरापुढे त्यांनी असे दुराचरण सोडल्याची शपथ घेतली. एके दिवशी अचानक रामेश्वर लिंगस्थानी त्यांना योगीराज दिसले व सर्व पुजारी तिथे गोळा झाले. योगीराज त्यांना पाहताच हसून म्हणाले, काय शृंगेरीची वारी झाली का? जगद्गुरू भेटले का तुम्हाला? पुजारी योगीराजांचे प्रश्न ऐकून खजील झाले व त्यांनी योगीराजांचे पाय धरले आणि ते पूर्ण शरण आले. योगीराज प्रसन्नतेने म्हणाले, जगद्गुरू शंकराचार्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे दुराचरण बंद करा, म्हणजे इहपर प्रेय साधेल. योगीराजांकडून असा आशीर्वाद मिळताच पुढे चमत्कार होऊन कोटी तीर्थाचे जल पूर्वीपेक्षाही अधिक स्वच्छ, सुगंधी व सुरुचिर झाले. रामेश्वराजवळ शिवकांची व विष्णुकांची नावाची 2 क्षेत्रे आहेत. योगीराज आता शिवकांचीत येऊन राहिले. ही दोन्ही क्षेत्रे वैष्णवांना जहागीर म्हणून बक्षीस मिळालेली होती. वैष्णवांचा दिवसेंदिवस यामुळे गर्व वाढत चालला होता व तेथील राजाने त्यांना हुकूम दिला की या जहागिरी तुम्हास कोणी, कशा व केव्हा दिल्या याचे कागदपत्र राजदरबारी ताबडतोब हजर करा, अन्यथा या जहागिरी जप्त करण्यात येतील. बऱ्याच मोठ्या काळापूर्वी या जहागिरी व अधिकार वैष्णवांना वंशपरंपरागत चालत आले होते. त्यांच्याकडे अधिकार दिल्या सनदा व कागदपत्रे मिळत नव्हते. राजाने त्यामुळे प्रथम त्यांचे अधिकार व मग जहागिरी जप्त केल्या. सर्व वैष्णवपंत हवालदिल झाले. तेवढ्यात त्यांना कुणी सांगितले की या शिवकांचीत सध्या एक परमहंस अवधूत संन्यासी आले असून ते सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आहेत. सर्व वैष्णव योगीराजांच्या भेटीला आले व या संकटातून सोडवण्याची त्यांच्यापुढे प्रार्थना करू लागले. योगीराजांनी वैष्णवांना त्यांनी त्यांचा अधिकार व जहागिरी जप्त केल्या त्या अधिकाऱ्यास बोलवून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे वैष्णव राजाच्या अधिकाऱ्यास घेऊन हजर झाले. योगीराजांनी त्या अधिकाऱ्यास कोणत्या कारणासाठी या वैष्णव लोकांचे अधिकार व जहागिरी जप्त केल्या असे विचारले. राजाचे अधिकारी म्हणाले की जर या वैष्णव लोकांनी कागदपत्रे पुरावा म्हणून राजदरबारी दाखल केल्यास त्यांच्या जहागिरी त्यांना परत मिळतील. योगीराज त्यावेळी नदीजवळ बसले होते. ते त्या अधिकाऱ्यास म्हणाले, या नदीत पहा, म्हणजे ते मिळतील. योगीराज म्हणाले, या समोरील नदीत एका मोठ्या पाषाणावर सर्व लिहून ठेवले आहे, ते वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. योगीराजांनी असे सांगितल्यावर तो शिलाखंड नदीतून बाहेर काढण्यात आला. त्यावर प्राचीन लिपीमध्ये कोरलेल्या सुवाच्य अक्षरांमध्ये लेख होता. शक, संवत्सर, तिथीसहित कोणत्या वैष्णवाच्या मूळ पुरुषाला कोणाकडून या जहागिरी देण्यात आल्या याची विस्तृत माहिती त्यावर लिहिली होती. वैष्णव व अधिकारी दोघेही चकित झाले. अधिकाऱ्याने राजदरबारी तो शिलालेख प्रस्तुत केला व राजाकडून वैष्णवांना त्यांचे गेलेले सर्व अधिकार व जहागिरी परत मिळाल्या. योगीराजांच्या कृपेने या क्षेत्रात अद्वैताचा ध्वज पुन्हा डौलाने फडकू लागला. यानंतर सेतुबंद रामेश्वरापासून संचार करीत योगीराज परत मोगलाईतील बीड जिल्ह्यातील राजूर ग्रामाकडे निघाले. सर्वव्यापी, सर्व साक्षी, जगत प्रतिपालक कृपाकर योगीराजांचा जय जयकार असो. भाग 34 समाप्त. धन्यवाद.